2024 पूर्वी दोन विषय राजकीय थोडे कलाटणी देणारे ठरले. एक तर कसब्याची पोटनिवडणूक आणि दुसरी म्हणजे गणेश साखर कारखाने. म्हणजे कोणालाच वाटलं नव्हतं की साखर कारखान्याची निवडणूक ही राज्यातला वाचनीय विषय ठरू शकतो, चर्चेचा विषय ठरू शकतो. तर ती का लढवाविषयी वाटली आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी उतरून निवडणुकीमध्ये समोरच्यांना विखेंना थेट आव्हान देणं ते का करावं असं वाटलं एवढं सगळं? त्याला अनेक कंगोरे होते, त्याला अनेक पैलू होते, परंतु त्याच्यात प्रामुख्याने कार्यकर्त्यांचा असलेला आग्रह. कार्यकर्त्यांनी इतका आग्रह केला आणि ताई म्हटल्या तशा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या बरोबरचे कार्यकर्ते. आणि एकीकडे प्रश्न असा होता की कार्यकर्त्यांचं ऐकायचं, आपला राजकीय स्वार्थ पाहायचा न लढून. कारण की आपण लढवायची कोणासमोर होती? जे सत्ताधारी मंत्री होते, महसूल मंत्री होते. आणि मग अशा वेळेस आपण जर पडलो, पराभूत झालो तर अजून पुढचं राजकीय अंधारात आपण ढकललं जाऊ, असे अनेक प्रश्न होते. परंतु एक स्वाभाविकरित्या त्या सभासदांनी दाखवलेला विश्वास की तुम्ही जर आला तर आम्हाला तिथं न्याय भेटेल. कोल्हे साहेबांच्या काळातील सभासद होते. आणि मग सगळा हेतू बघितल्यावर की सहकारात काय राजकारण कोणी आणत नाही राज्यभर. मग आपणही त्या दृष्टिकोनातून त्या निवडणुकीकडे बघितलं. थांबवायचा प्रयत्न झाला वर्ण पक्षातनं डिरेक्टली नाही. आता स्वाभाविक त्यावेळेस निवडणुकीमध्ये जे काय करायचे प्रयत्न होतात ते सगळे त्यावेळेस झाले. परंतु सहकारात कसं असतं की ज्यावेळेस आपण उदाहरणासहित सांगतो वरिष्ठांना सुद्धा किंवा कोणालाही की आपल्याच मागच्या सरकारमधले भारतीय जनता पार्टीचे सहकार मंत्री आणि सहकार राज्यमंत्री एकमेकाच्या विरोधात पॅनल उभे करतात सत्ताधारी असताना. म्हणून सहकार हा राजकारणापलीकडे पाहायला गेलेला क्षेत्र आहे. म्हणून आम्ही विचार केला की सभासदांनी आपण तिथं उतरलं पाहिजे आणि उतरलो.